मुंबई उपनगरामध्ये BKC या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी ट्रॅफिक हा विषय खूप झाला होता आणि प्रामुख्याने या संदर्भामध्ये शहरचे उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बैठक घेतली होती. राज्यात वेगवेगळे स्पॉट्स आहेत, म्हणजे चाकणचा हायवे आहे, MIDC झोन आहे, नाशिक हायवे, असे वेगवेगळे आहेत. मुंबईत तर वेगवेगळे स्पॉट्स आहेत, पण त्याच्यामध्ये BKC इथे एक नवीन कार्पोरेट सेक्टर फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे. वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे अनेक ऑफिसेस आहेत. तिथे खूप ट्रॅफिकचा इश्यू होता. त्या संदर्भात तुम्ही बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये नेमके काय डिसिजन घेतले गेलेले आहेत? मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आपला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे ते महाराष्ट्राच्या नव्हे ते देशाचा सर्वात मोठा बिझनेस सेंटर आहे. त्यामध्ये मोठी रोड हवा, ट्रॅफिकची स्मूथ आवाजावी हवा असा सर्वांचा म्हणणं होता. पण झाला असा की पुढचे 3-4 वर्षामध्ये एक आपण सायकल ट्रॅक टाकला, नंतर गार्डनचा रोड टाकला, जगह टाकली आणि नंतर मेट्रोचा काम सुरू झाला. आत्ताचे रोडची विड्थ अशी कमी झाली की 1 किलोमीटरसाठी 1-1, 1.5 तास लागता. हा काही चांगली गोष्ट नाही आहे. मी मागच्या 1 वर्षामध्ये 3-4 मीटिंग याबद्दल घेतली. काल मी सर्व जे काही त्यांचे लोक होते असोसिएशनचे त्याने घेऊन महानगरपालिका कमिशनचे भेटलो आणि मी 3-4 सूचना त्याने दिली आहे. एक तर ते सायकल ट्रॅक जास्त यूज होत नाही. आपल्याकडे वेगळा प्लॉट असेल तर त्यामध्ये चांगले सायकल ट्रॅक बनवून घ्या. तर सेफ्टीमध्ये सायकलिस्ट पण आपण सायकल ट्रॅक करू शकता. त्याशिवाय जे मेट्रोचे पिलर्स आहे ते पिलर्सच्यासाठी आपण जे काही सेफ्टी वाल्स पत्रे टाकलेले आहेत ते पण कमी करा. आणि ते जे काय एक बांद्रा स्टेशनवर लाखो लोक तिथे येतात, पण ते टॅक्सीवाले आणि रिक्षावाले शेअर टॅक्सीमध्ये फार काही ब्लॅकमेलिंग करून दबाव डालून आपले जे काही चार्जेस आहेत ते घेता. तर त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काही ना काही आपलं थांबावं लागेल. आणि MMRDने स्वतःचे बस टू अँड फ्रो बांद्रा स्टेशन टू BKC, सायन स्टेशन BKC अशी सुरू करावा. आणि या मी 3 सूचना केली आहे. माझी अशी विश्वास आहे की MMRDA याबद्दल एक चांगली स्टडी करून हे सर्व ती जी माझी जी सूचना आहे त्याशिवाय अजून काही लोकांची सूचना असेल ते सर्व सूचना करून एक प्रॉपर स्टडी करून यावर लवकर आणि योग्य निर्णय घेतील. लोढासाहेब, सायकल ट्रॅक तिथे फार मोठा चर्चेचा विषय झाला होता. तिथे फार मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला होता. पण जर ट्रॅकचं युटिलायझेशन तेवढं नसेल तर त्याचा वापर कसा करण्याच्या सूचना तुम्ही करताय? ते रोडची विड्थ वाढावा लागेल. तर मेट्रो आली आहे मध्ये, आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. आपण कुठेही जिथे बिझनेस सेंटर्स आहे, हैदराबादमध्ये गेले, बेंगलोरमध्ये गेले, मोठी रोड आहे. आपल्याकडे रोड फार लहान रोड आहे. ते काय ना काय मार्ग काढावा लागेल. ते MMRDAने योग्य एक्सपर्ट नेमून त्या काय मार्ग काढावा त्याने लोक निर्णय करावा. त्याच्याबाबत आदित्य ठाकरे यांची ती मुळात संकल्पना होती आणि त्यांच्याकडनं आता अशी प्रतिक्रिया येत राहते की हे जे रस्ते आहेत, सायकल ट्रॅक आहे, ही कन्सेप्ट होती आणि त्यासाठी पैसे खर्च केले गेले होते. पण मुद्दाहून आमची कन्सेप्ट आहे म्हणून याला विरोध केला जातोय. नाही, असा नाही आहे. तिथे CCTV कॅमेरे लागलेले आहे. कोणी जाऊन CCTV कॅमेरे रिपोर्टची बघू शकता की किती लोक तिथे वापरतात. आता आपण युटिलायझेशन काय नाही ना, फार कमी युटिलायझेशन आहे. तर ते फक्त प्रेस्टिज इश्यू करून लोकांचे हाल करायचा हा काय चांगली गोष्ट आहे का? म्हणून मी सांगितलं की ते सर्व सजेशन घेऊन एक्सपर्ट कमिटीचे घेऊन आपण निर्णय करावा. बांद्राचं स्टँड तिथे तुम्ही ऑटो जे त्यांची जी कारवाई आहेत किंवा ते वारंवार अतिरिक्त पैसे घेतात, या संदर्भात ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आणि म्हणजे RTO आणि हे इतर काही नेमके ॲक्शन घ्यायचं सांगितलेले आहेत? मी पोलीस कमिशनर पण सांगितला होता, MMRDA कमिशनर सांगितला, महानगरपालिका मीटिंग झाली. आता तिघाची एकत्र मीटिंग करून काय न काय आपण यावर निर्णय करू असा आपण त्याने तिघांनी सूचना दिली आहे. आणि लवकर त्याच्या फॉलोअप करून काय न काय आपण निर्णय त्यामध्ये करू. धन्यवाद. व्हिडिओ अरुण पेडणेकर सर, सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.